तर फायनली पोचलो आहे आम्ही. आणि स्नेहल कशी आहे प्रॉपर्टी? खूप सुंदर आहे, खूप खूप. संध्याकाळचे 5 वाजलेत आणि आतमध्ये माझं थोडंसं डेकोरेशन चालू आहे. स्नेहलला बाहेर बसवले, मग तेवढ्यात आम्ही चहा आणि कॉफी मागवले. ते पहिला पिऊन घेऊया. फिल्टर कॉफी, फिल्टर मस्त आहे कॉफी. आणि इकडे चहा आहे. आणि सूर्य आपल्या मावळच्या दिशेने चालला आहे आता. तर संध्याकाळचे वाजलेत 6 आणि बरोबर डेकोरेशन आपलं 6 वाजता झालं आहे. तर स्नेहल बाहेर बसले, जातो तिला बोलवायला आणि तुम्हाला पण डेकोरेशन दाखवतो. या साईडला डेकोरेशन आहे. तर जाऊया पहिला स्नेहलला बोलूया. नमस्कार मंडळी, स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. माझ्याकडून पण सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आज आहे 1 जानेवारी आणि स्नेहलचा बड्डेसुद्धा आहे. तर स्नेहलला हॅपी बड्डे. थँक्यू. ऑलरेडी बड्डे आम्ही केलं आहे स्नेहलला आणि स्नेहलला गिफ्ट सरप्राईज आहे. आणि आम्ही कुठेतरी आज फिरायला जातो आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा, म्हणजे तुम्ही पण तिकडे तुमच्या फॅमिलीसोबत, तुमच्या नवऱ्यासोबत, तुमच्या बायकोसोबत, अजून तुमच्या फ्रेंडसोबत जाऊ शकता. तर व्हिडिओ कंटिन्यू राहा. स्नेहलसाठी सरप्राईज आहे, आम्ही कुठे चाललो आहे तिकडे. तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा. त्याआधी आम्ही आपल्या गणपती बाप्पाचा दर्शन घेऊन होतो आहे. सेक्टर 5चा जो मंदिर आहे तिकडे आम्ही नेहमी जात असतो. तर पहिले त्याचं दर्शन घेऊन मग आपल्या नवीन वर्षाची, नवीन दिवसाची सुरुवात करूया, कारण की आपली सुरुवात आपल्या गणपती बाप्पापासूनच होते. तर चला जाऊया, पहिल्या गणपती बाप्पाच्या पाया पडून येऊया. पूर्ण ब्लॉग नक्की बघा. मी सुद्धा खूप एक्सायटेड आणि क्लूलेस आहे की काय होणार आहे. लग्नानंतरचा पहिलाच बर्थडे आहे आणि नवऱ्याने खूप सरप्राईजेस प्लॅन केले आहेत. काल रात्री पण त्यांनी मला खूप छान असं सेलिब्रेशन केलेलं घरी. तर थँक्यू अक्षय. थँक्यू नको बोलू. चला आपण व्हिडिओ कंटिन्यू करूया. तर आम्ही पोचलो आता आपल्या ऐरोलीमधील श्री सिद्धिविनायक मंदिर आहे तिकडे. मी प्रत्येक वेळा इकडे येत असतो, कारण की आपली जी सुरुवात आहे ती गणपती बाप्पापासूनच होते. आज गर्दी आहे खूप. आणि ओवी आले आमच्यासोबत गणपती बाप्पाच्या पाया पडायला. सो आम्ही बाप्पाचं दर्शन घेऊन घरी आलो आहे, रेडी झालो आहे. म्हणजे मी एकटीच चेंज केलं आहे, कारण का माझ्यासाठी हे स्पेशल ड्रेस नवऱ्याकडून आहे. तर मी चेंज केलं आहे आणि आम्ही आता निघालो आहे. आणि आम्ही चालू एक दिवस राहिला, पण आम्ही 3 बॅग घेतलेत. एकामध्ये आपले यूट्यूबचं सगळं गिम्बल वगैरे आहे, स्टँड आहे, आमचे कपडे आहेत. आणि हे डीमार्टमधून आम्ही खायला घेतले, जे गाडीमध्ये खाणार आहेत. तर चला निघूया. तर मंडळी फायनली आम्ही रेडी आहोत. आमचा रायनो रेडी आहे, स्नेहल आणि मी दोघे पण रेडी आहोत. आणि तुम्हाला सांगतो की आम्ही कुठे चाललो आहे, फक्त लोकेशन सांगतो, म्हणजे एरिया. आम्ही आता कर्जतला जातो आहे. तर कर्जतमध्ये कुठे चाललो आहे नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा, तरच तुम्हाला कळेल. आणि खूप धमाल येणार आहे व्हिडिओमध्ये. तर चला, गणपती बाप्पा मोरया. तर मंडळी आता आम्ही जस्ट मुंबई पुणे एक्सप्रेसवे आहे त्याला एक्झिट केलं आहे. शेडूंग म्हणून काहीतरी गावाचं नाव आहे. तिकडे आपल्याला समोर दिसत असेल तुम्हाला, तिकडे टोलसुद्धा आहे. तो टोल पे करून आम्ही पुढे आता थांबलो आहे. आता बड्डे गर्ल गाडी चालवते. चलो चला, रेडी जाने दो. तर हा पण हायवे मस्त आहे. ॲक्च्युली आमचा विचार होता आधी की ओल्ड मुंबई पुणे हायवेने यायचा, पण बोलला की टोल एवढा काय नाही आहे, म्हणजे इकडचा मोठा टोल नाही लागत आपल्याला. छोटा टोल जो आहे शेडूंग, जिथे आपण एक्झिट करतो मुंबई पुणे हायवे, तिथे टोल लागेल फक्त आपल्याला एक. पण रोड पण खूप सुंदर आहे. बड्डे गर्ल आमची सुंदर. तर आम्ही पोचलो आता अद्विका फॅमिली रेस्टॉरंटमध्ये जेवायला. कसा होता ड्रायव्हिंग एक्सपिरियन्स? काय माहिती कधी शिकेन. शिकते म्हणजे चालवते, पण मध्ये मध्ये ॲक्च्युली रोड आज खूप रश आहे रोडला, कारण की सगळ्यांना सुट्टे आहेत त्याच्यामुळे. आणि पार्किंग तुम्ही बघत असेल इकडे. तर जाऊया बघूया जेवायला. आम्ही जेवण ऑर्डर केलं आहे, तोपर्यंत आम्ही हा जो मेन्यू कार्ड आहे हॉटेल अद्विकाचा तो चेक करतो आहे. तर इथून आपल्याला जवळ जे स्पॉट आहेत, जसं की माथेरान आहे 27 किलोमीटर,
इंडी स्टुडिओसुद्धा आहे 1/2 किलोमीटरवरती. त्यानंतर आपला गणपती बाप्पाचं मंदिर आहे महडचा 12 किलोमीटरवरती. इमॅजिकासुद्धा जवळ आहे इथून ऑलमोस्ट 15 किलोमीटरवरती आहे. आणि खंडाळसुद्धा जवळ आहे इथून 20 किलोमीटरवरती. आणि फेमस लोणावळा चिक्की इथे मिळतं आहे. त्यानंतर जेवण येते. आम्ही जेवायला ऑर्डर केलं आहे. ॲक्च्युली स्टार्टरमध्ये आपण ऑर्डर केलं आहे चिकन लॉलीपॉप आणि त्याच्यानंतर मेन कोर्स करू आम्ही, कारण की आम्ही जास्त काही खात नाही बाहेर. त्यामुळे लॉलीपॉप खायचं होतं बड्डे गर्लला पण आणि मला पण. पहिला आम्ही लॉलीपॉप ऑर्डर केलं आहे. बघा किती वेळ द्यायला अजून यायला. चिकन लॉलीपॉपवरती ताव मारून झाल्यानंतर आमच्यासाठी आले चिकन बिर्याणी. तर चिकन बिर्याणी पण टेस्ट करून बघूया. चिकन लॉलीपॉप मस्त होते ना सर, चिकन लॉलीपॉप भारी होते. आता चिकन बिर्याणी खाऊन बघूया आपण. करू सुरुवात. एक तर खा चम्मचनी. गरम असेल का बघ. गरम आहे कशी आहे. तर या तुम्ही पण बिर्याणी खायला. मग आपला पुढचा प्रवास चालू करू. अद्विकामधून जेवण करून निघालो आम्ही आता. आणि चांगलं होतं जेवण. आपला रायनो. तर जाऊया आता पुढे, बघूया किती वेळ जातोय अजून आपल्याला जायला. आणि आज बऱ्यापैकी रोडवरती आहेत गाड्या, कारण की सगळ्यांना सुट्टी आहे 1 जानेवारीची, नवीन वर्षाची. चलो रेडी. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा AN व्लॉग्स. तर मंडळी कर्जतमध्ये एवढी गर्दी आहे ना, खूप सारे लोक ऑलमोस्ट इकडे फिरायला आलेत. खूप ठिकाणी रस्ता खराब पण आहे आणि गाड्या पण तेवढ्या आल्यात. गर्दी बघ किती गाड्यांची. आता जिथे आम्हाला जायचं तिथे ऑलमोस्ट 6 किलोमीटर बाकी आहे. म्हणजे 4चा टाइम दाखवते, 4पर्यंत आम्ही पोहोचू तिकडे. ती पंढरपूर आळंदी कर्जतमध्ये आहे. खूप सुंदर मूर्ती आहे. म्हणजे लास्ट ट्रिप तिकडे होती आळंदी पुण्यामध्ये ना स्नेह. लास्ट ट्रिप आपली पुण्यात ना. कधी पोहोचणार आपण. पोहोचणार आता ऑलमोस्ट किती मिनिट बाकी आहे. 12 मिनिट बाकी फक्त. अरे ब्रिज छोटाच आहे म्हटलं, मोठा ब्रिज आहे. तर मंडळी आम्ही आता पोहोचलो उल्हास नदीच्या काठी. आणि ही जी नदी आहे ना, त्याच नदीच्या काठाशी आम्ही जे चाललो आहे ते पण सेम स्पॉट आहे. तर व्हिडिओ कंटिन्यू करा. आणि खूप सुंदर म्हणजे एक निसर्गवदन असं आहे. या साईडला आपला सूर्यदेवता आहे समोर. आणि इकडे आम्ही गाडी थांबवले. इथून फक्त 2 ते 5 मिनटाचं अंतर आहे जिथे आम्ही चाललो आहे. आणि खूप मस्त वाटतं एकदम. म्हणजे याच्या आधी पण आम्ही कर्जतला इथं आलेलो पूर्ण फ्रेंड्स. त्या खूप भारी मजा आलेली. त्यानंतर आज सेकंड टाईम आलो आहे मी. खूप सुंदर आहे. फायनली आम्ही पोचलो आहे जिथे आम्हाला यायचं होतं. अजूनपर्यंत नाव सांगत नाही आम्ही. समोर जेव्हा दिसेल तर तुम्ही बघा. 200 मीटर्स मी ऐकलं असेल. रायनो पण सांगते आम्हाला. 200 मीटरवरती आमचं डेस्टिनेशन आहे. आणि समोर बघा तुम्ही. कुठे आलो. तर आपण आलोय द बोट क्लब कर्जत. आणि बरोबर त्याच्या बाजूलाच एकदम नदी आहे. कशी आहे प्रॉपर्टी. आत गेल्यावर सांगेन. हो, आत गेल्यावर राईटला पार्किंग आहे आपल्या.
समोर बघा द बोट क्लब, सगळं काय काय याच्यामध्ये आहे ते समोर दिलं आहे आपल्याला, बघायला मिळेल. तर जाऊया आपण आतमध्ये गाडी पार्क करून आपली. चलो. तर फायनली आम्ही चेक इन केलं आहे आणि हा एरिया, हा परिसर आहे हॉटेलचा. 7 नंबर. खूप भारी वाटतं. आणि वॉटर स्पोर्ट्ससुद्धा आहेत. हे बघा बघा, ऑलमोस्ट आपण सगळे केले, थोडेफार करू. हे इकडे रूम्स आहेत. कसं आहे? खूप छान, खूप सुंदर, खूप सुंदर. जाऊया आपण आतमध्ये. आणि स्नेहल, कशी आहे प्रॉपर्टी? खूप सुंदर आहे, खूप खूप सुंदर आहे. याचा व्ह्यू बघूनच मी, याचा व्ह्यू बघा इकडे. ॲक्च्युली सगळे वॉटर स्पोर्ट तुम्हाला ऑलरेडी बोललो आहे. आणि चला जाऊया आपल्या रूममध्ये. चलो अंदर. कैसा आहे रूम? खूप छान. एक कंटेनर रूम आहेत, खूप मस्त बनवलेत. छोटे आहे पण स्वीट आहे. इकडे या साईडला टी व्ही आहे, नंतर ड्रेसिंग टेबल आहे, या साईडला स्टोरेज रॅक आहे आणि हा 2 मेंबरसाठी सोफासुद्धा आहे. त्यानंतर एक मग काय, हा सॉरी बेड आहे तो. आणि त्यानंतर हा एक हा फोल्डेबल सोफा आहे ना. हा फोल्डेबल सोफा म्हणजे 3 मेंबर ह्या रूममध्ये कम्फर्टेबल राहू शकतात. आणि त्यानंतर वॉशरूम आहे तिकडे. तर वॉशरूम पण बघूया आपण कसं आहे. हो मस्त आहे, छोटा आणि स्वीट. आणि समोरच आपल्याला डायनिंग टेबल पण आहे. संध्याकाळच्या पण ओके, कॅटल पण दिले आपल्याला. आणि व्ह्यू बघा संध्याकाळचा व्ह्यू इतका भारी असेल ना, म्हणजे सूर्यदेव आपला सूर्यास्त म्हणजे मावळतीकडे असेल आणि इथे बसून आपण संध्याकाळी चहा पितोय, किती भारी वाटेल. तर तुझ्यासाठी सरप्राईज आहे आता एक, बाहेर बस. हेच एवढं मोठं सरप्राईज होतं, आता अजून किती सरप्राईज. हे छोटं आहे, मोठं अजून बाकी तर आहे. चलो तर भेटतो 2 मिनिटात. संध्याकाळचे 5 वाजलेत आणि आतमध्ये माझं थोडंसं डेकोरेशन चालू आहे. स्नेहलला बाहेर बसवले, मग तेवढ्यात आम्ही चहा आणि कॉफी मागवले, ते पहिला पिऊन घेऊया. फिल्टर कॉफी, फिल्टर मस्त आहे कॉफी. आणि इकडे चहा आहे. आणि सूर्य आपल्या मावळच्या दिशेने चालला आहे आता. खूप सुंदर आहे. तिकडे पण काहीतरी आहे, कदाचित मॅरेज हॉल वगैरे असेल, काय माहिती काय ना. चला घ्या चहा पिया. पहिलं तर थँक्यू एवढ्या क्यूट सरप्राईजसाठी आणि एवढा छान व्ह्यू आणि चहा आणि नवरा. अजून काय पाहिजे? अजून एवढंच बस. अजून सरप्राईज बाकी आहे. ॲक्च्युली स्नेहलचा गिफ्ट अजून स्नेहलला माहिती नाही काय आहे. तर थोडासा आपला डेकोरेशन बाकी आहे, ते झालं की मग गिफ्ट ओपन करू. काय असेल गिफ्ट स्नेहल? हेच माझ्यासाठी खूप मोठं गिफ्ट. ए असं नाही, गेस कर काय असेल गिफ्ट. नाही गेस करायचं, डायरेक्ट ओपन कर. चलो या मंडळी चहा आणि कॉफी पियाला. आपल्याकडे खायला आहे, पण तुम्हाला आतमध्ये जाणून देशील का? नाही नंतर खाऊ आपण. आता नाही, नंतर चहासोबत थोडंसं कडक काहीतरी. काय काय पण एक त्या पॅकेटमधलं. तर मी आणलं आहे बालाईचा टोमॅटो पेस्ट फ्लेवरचा वेफर्स. घे. थँक्यू. तर बघा, तुम्हाला प्रॉपर्टीबद्दल थोडी माहिती मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकेन सुद्धा, आणि थोडीशी आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये सुद्धा पण येईल.
कारण की आज सगळं काय नाही करता येणार, कारण की स्पोर्ट्स राईड्स पण आहेत ते आता 6 वाजता बंद होतील आणि संध्याकाळी आता 5 वाजलेत. तर बड्डे होईपर्यंत 6 वाजून जातील. तर जे स्पोर्ट्स राईड जे आम्हाला करायचे आहेत ते आम्ही उद्या सकाळी करू, बरोबर ना? तर हा व्हिडिओ एन्जॉय करा. अजून बड्डे सेलिब्रेशन बाकी आहे. तर या चिप्स खायला. कॉफी चांगली मिक्स करतो, टेस्ट अजून चांगला येईल. या सगळ्यांनी कॉफी प्यायला. कॉफीची टेस्ट अजून जास्त वाढते. असा सीन असेल बघायला आणि संध्याकाळची वेळ असेल तर अजून काय पाहिजे आपल्याला. खूप सुंदर वाटतं. आणि ॲक्च्युली समुद्राचं पाणी कसं थोडा खवळलेला असतो आणि नदी शांत मस्त. ते बघा ते एक राईड आहे, खूप भारी आहे. खूप साऱ्या राईड्स आहेत आपल्याला करायच्या आहेत, तर बघूया. तर संध्याकाळचे वाजलेत 6 आणि बरोबर डेकोरेशन आपलं 6 वाजता झालं आहे. तर स्नेहल बाहेर बसले, जातो तिला बोलवायला आणि तुम्हाला पण डेकोरेशन दाखवतो. या साईडला डेकोरेशन आहे, तर जरा पहिला स्नेहलला बोलूया. आर यू रेडी? चलिए आता आतमध्ये. पुढं अंधीर आहे, कुठं काळं काय बघ. केवढं केलंय, कसं वाटतंय? खूप गोड आहे. आता पहिला लाईट लावून दाखवतो. आता बघ कसं वाटतंय. चलिए पुढे. थँक्यू. थँक्यू, वेलकम. थँक्यू नको बोलू. चल लवकर आतमध्ये. गिफ्ट ओपन कर लवकर पटापट. तर म्हणजे तुम्हाला दाखवतो मी डेकोरेशन थोडंफार केलंय. मी थोडंफार नाही. हॅपी बर्थडे फोटो आहेत आमचे आणि बलून्सच्या मध्ये स्नेहलचं गिफ्ट आहे. लवकर गेस कर काय गिफ्ट असेल. लवकर गेस कर. हो, मी कालपासून वाट बघते. तर मला काल रात्री मिळाले पण मी ओपन नाही केलं तुझ्या हट्टामुळे. तुला तो ओपन कर लवकर. ते उचल. हॅपी बर्थडे बायको. ते घाल डोक्यामध्ये. केक गिफ्ट तिकडे मध्ये बसून ओपन कर. छान, तिकडे मध्ये बसून. तर मित्रांनो मंडळी फोटो लावलेत मी आमचे. त्याच्यामध्ये एंगेजमेंटचे पण फोटो आहेत, थोडेफार जुने फोटो आहेत. नंतर गोवा ट्रिपला आम्ही गेलो ते फोटो आहेत. लवकर बस तिकडे मध्ये. कसं वाटलं फोटो? त्याला गिफ्ट ओपन द्या आता. ॲक्च्युली केक नाही आणला मी. केक आम्ही काल बर्थडे केला याच्यामुळे केक नाही आणला. आणत होता, मी नको सांगितलं कारण मला नाही कट करायचंय. आणि मला तो केक हवा होता, त्याने तुम्हाला काल दिलाय रवा केक. त्यामुळे हॅपी विथ दॅट. तो आता पण खूप ठिकाणी मला बोलत होता आपण थांबूया, मला केक घ्यायचा आहे, पण मला नाही कट करायचा होता. मी सॉरी. खरं तर त्याची खूप इच्छा होती. त्याचे खूप सारे सरप्राईजेस आहेत काल रात्रीपासून. आणि जी काही त्याची 2 दिवस घरी आम्ही म्हणजे असं आम्ही लप्पाछुपी खेळतो, लप्पाछुपी चालू आहे.
कसं वाटलं तुला? गिफ्ट ओपन कर लवकर. वेलकम. गिफ्ट ओपन करा फटाफट. बघूया स्नेहला गिफ्ट आवडतंय का. खूप विचार करून ट्राय करून गिफ्ट घेतलंय मी. फास्ट फास्ट. क्या है जल्दी बोलो. का घेतलंय? ओपन कर लवकर. तू येणारस का? अरे कर लवकर ओपन फटाफट. काय गिफ्ट? काय? मोबाईल. मोबाईल. ओपन तर आतमध्ये बघ मोबाईल आहे की काय. लवकर ओपन कर. दगड मारले. लवकर ओपन कर बघ काय याच्यामध्ये. सरप्राईज आहे. मोबाईलचा बॉक्स आहे पण आतमध्ये मोबाईल नाही. मोबाईल आहे का? कोणता आहे? रिअलमी. बघ तुला आवडला का? प्लस. वेलकम. हॅपी बर्थडे. पडला. कसं आहे? हे सेम मॅचिंग कपडे सारखं. मस्त कलर आहे. आवडलं तुला? चालू कर. चालू कर. तर मंडळी स्नेहलला मोबाईल आवडलाय. कारण खूप डिसाईड केलं मी काय घेऊ, बर्थडे गिफ्ट काय घेऊ. पण फायनली खूप विचार केल्यानंतर मग मोबाईल खराब झालेला आणि ऑलमोस्ट 5 वर्ष झाले ना मोबाईलला त्या. आणि तो आधी पण रिअलमीचाच मोबाईल होता. तर बोललो मग रिअलमी देवा परत. तर म्हणून मी रिअलमीचा मोबाईल गिफ्ट केला. लग्नानंतरचा पहिला बर्थडे. वेलकम. चालू गया फोन. तर मंडळी फायनली लग्नानंतरचा पहिला बर्थडे. थोडाफार सरप्राईज. थोडंफार नव्हतं हे. खूप 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 मोठं होतं. आणि जेवढं म्हणजे पहिला बर्थडे ॲक्च्युली मला अजून थोडा वेगळा करायचा होता. पण सुट्टी वगैरे कमी जास्त होती. सुट्टीचा फिक्स नव्हता. त्याच्यामुळे आम्ही जवळच कर्जतमध्ये येण्याचं प्लॅन केला. याच्यानंतर मग स्नेहला गिफ्ट म्हणून काय देऊ पण विचार खूप आधीपासून करत होतो. पण फायनली मग मोबाईल डिसाईड केला. कारण की तिचा मोबाईल खराब झालेला. आवाज वगैरे काही येत नव्हता आणि मध्येच लॉकचं बटन पण चालत होतं आणि डिस्प्ले पण त्याचा मध्ये जात होतं. तर त्याच्यामुळे बोला काय गिफ्ट घेऊ. तर मोबाईल डिसाईड केला आणि मग फायनली बर्थडे गिफ्ट मोबाईल दिला. तर स्नेहल कसं आवडलं तुला बर्थडे गिफ्ट? आवडला की नाही? तू काय बोलत नाही आहेस. माझ्याकडे शब्द नाही आहेत सांगायला. तर स्नेहलला आवडलं ॲक्च्युली. मगाशी बोलली. तर ठीक आहे. आता ह्या व्हिडिओमध्ये येत होता स्नेहलचा बर्थडे पहिल्या लग्नानंतरचा. आणि येताना तुम्ही पूर्ण आमची राईट बघितली असेल. म्हणजे आम्ही ऐरोलीतून आलो कर्जतमध्ये. आणि ही जी प्रॉपर्टी आहे त्याचा पूर्ण व्हिडिओ त्याचे आम्ही राईड्स पण करू. तो पण व्हिडिओ उद्या येईल. हा व्हिडिओ मी इथेच एंड करतो आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. तर भेटूया काय नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. काळजी घ्या. आणि पुन्हा एकदा सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आणि हॅपी बर्थडे बायको. थँक्यू. तर चला भेटूया काय नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.